नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजेंटनी लीलाला सांगितलेलं असतं, म्हणजे लीलाला एक शिक्षा दिलेली आहे, ती म्हणजे तिने एजंटच्या आवडीचा पदार्थ बनवायचा. खरं तर लीलाला स्वयंपाकातलं काहीच येत नाही, त्यामुळं तिला टेन्शन आलेलं असतं आणि त्याचबरोबर लीलाला एवढंही सांगितलेलं असतं की कोणाचीही मदत घ्यायची नाही. आता लीला विचार करू लागते, कारण काही झालं तरी एजंटच्या आवडीचा पदार्थ बनवायचा आहे आणि मग असा पदार्थ कसा बनवायचा, नक्की एजंटना काय आवडत असेल, स्वयंपाकातलं तर आपल्याला काहीच येत नाही, हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग जेव्हा एजे लीलाला मदत करायला येतात तेव्हा एजे आणि लीला दोघं मिळून पदार्थ बनवणार असतात. मग एजे लीलाला विचारतात की काय बनवायचं आहे. तेव्हा लीला सांगू लागते की आज आपण ना शेवयाची खीर बनवूया. एजेंना आठवतं की अंतराला शेवयाची खीर खूपच आवडत होती. आपण अंतराच्या आवडीसाठी प्रत्येक वेळेस शेवयाची खीर बनवायचो आणि मग इकडे लीला आणि एजे आता दोघं मिळून शेवयाची खीर बनवायला घेत आहेत आणि आनंदाने ते दोघंजण एकत्र काम करत आहेत, शेवयाची खीर बनवत आहेत. लीला एजेंना सांगत आहे, एजे स्वतःही तिथं आहेत, का तर एजेंनी ठरवलेलं असतं की लीलाला वेळ द्यायचा आहे, म्हणूनच एजे घरी आलेले असतात आणि दोघंही आता किचनमध्ये काम करू लागलेले आहेत. पण ते काम करत असताना लीलाच्या हाताला थोडासा चटका लागतो. मग एजे लीलाच्या बोटावरती फुंकर मारत आहेत, प्रेमाने ते हळुवारपणे फुंकर मारत आहेत आणि लीलाला मात्र खूप छान वाटत आहे. एजे आपली किती काळजी घेत आहे या गोष्टीचा तिला आनंदही झालेला असतो. त्याचबरोबर एजे जेव्हा फुंकर मारत असतात तेव्हा लीला एकटक एजंटकडे पाहत असते. तर हे सगळं का केलं जाणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता रेवतीच्या काळजीने लीला आणि एजे दोघंही लीलाच्या माहेरी चाललेले असतात. तेव्हा लीला म्हणते की यशला पण सांगू का. एजे म्हणतात की आत्ताच नको, आपण थोड्या वेळाने सांगूया, आधी आपण जाऊन येऊया आणि त्यानंतर ठरवूया. इकडे यशसाठी दुर्गा ज्यूस घेऊन येते आणि यशला विचारू लागते की काय चाललेलं नक्की, काय बोलत होता तू तिच्याशी, मला कळेल का, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचवेळी दुर्गाला तो म्हणत असतो की ताई काहीच नाही आहे, जस्ट आमचं कॉमन चाललेलं होतं. परंतु दुर्गा म्हणत असते की नाही यश, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय, कारण नक्कीच तुमच्या दोघांमध्ये वेगळं काहीतरी चाललेलं होतं. यश इकडे दुर्गाला सांगत असतो की काही नाही गं, जनरल चालू होतं ताई, तू काय पण असा विचार करतेस. तेवढ्यातच तिथे यशच्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि यश तिथून लगेचच निघालेला असतो. तेव्हा दुर्गा म्हणत असते काय चाललंय, कुठे आहे नक्की, तू काय करत असतो. त्या लीलाच्या नादी लागलेला आहे, तिचं सगळं ऐकत असतो आणि आता तुला मी काय बोलते हे कळत पण नाही, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा यश म्हणत असतो की ताई तू चुकीचा विचार करते, असं काही नाही आहे, मला लीला वहिनी अजिबात काही चुकीचं सांगत नाही. आणि यश मात्र निघून जातो. त्याचवेळी इकडे लीलाच्या बाबतीत दुर्गा म्हणत असते की मला कळतच नाही आहे, ही नक्की लीला अशी का वागत आहे. तेवढ्यात आजी तिथे येतात आणि आजी म्हणतात की दुर्गा, मला माहिती आहे तुझ्या आणि लीलामध्ये मतभेद आहेत, पण ती आपल्या घरात नवीन आलेली आहे, आपण सगळ्यांनी तिला समजून घ्यायचं आहे. तेव्हा आजी असं म्हणत आहेत, तेव्हा मात्र इकडे दुर्गा म्हणत असते की आम्हीच का समजून घ्यायचं आहे, त्यांनी आम्हाला पाहिजे त्यावेळेस शिक्षा दिलेली आहे, तरीही आम्ही ते सहन केलेलं आहे, परंतु आत्ता. तेव्हा आजी म्हणतात की अगं दुर्गा मात्र ऐकत नाही. इकडे लीला रेवूला विचारू लागते की रेवू काय झाले. तर रेवती सांगते की तो विक्रांत परत आलेला आहे आणि तो माझी माफी मागण्याचा प्रयत्न करत होता. तिला लीला सांगू लागते की काळजी करू नकोस, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल, आपण करूया सगळं, मी आहे ना, त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. त्यानंतर ती सांगते की आता आपल्या सगळ्यांसाठी कॉफी बनव, मग आपण निवांतपणे कॉफी घेऊया. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीला लगेचच एजंटकडे येते आणि एजंटना सांगू लागते की आपला अंदाज खरा ठरला, कारण विक्रांत हा रेवूला भेटायला गेला होता, तो तिला माफी मागण्याचा प्रयत्न करत होता, पण मला मात्र वेगळंच वाटतंय, कारण इतक्या सहजासहजी तो विक्रांत तिला माफ करणारातला नाही, हे लीला बोलत असते. त्याचवेळी रेवती आवाज देते आणि रेवती म्हणते की कॉफी झालेली आहे. मग एजे आणि लीला आतमध्ये येतात, कॉफी झालेली असते, त्या दोघांनाही कॉफी दिली जाते आणि त्याच वेळेस तिथं आलेला असतो तो म्हणजे यश म्हणतो की माझ्यासाठी पण एक कॉफी. तेव्हा लीला म्हणते की हो, मीच बोलवलं त्याला मेसेज करून, काळजी करू नकोस, असं ती सांगू लागते. तेव्हा इकडे एजे म्हणत असतात की हे सगळं थांबायला हवं आहे, कारण हे सगळं किती दिवस चालणार आहे. रेवतीला आणि यशला भीती वाटते, कारण एजंटच्या समोर ते आता एकत्र भेटत आहेत, त्यामुळं यशला असं वाटायला लागतं की एजंटना ह्या गोष्टीचा राग आलेला असणार आहे. तर एजे स्पष्टपणे म्हणतात की हे सगळं जेव्हा सांगणार आहे, जेव्हा तुमच्या दोघांचं लग्न होईल. तेव्हा लगेचच तिथे यश म्हणतो पण एजे मला ना कळत नाही आहे की दुर्गाताईचं काय करायचं,
तिला ह्या गोष्टी कोण सांगणार आहे? तेव्हा मात्र इकडे एजेंना तिथे लगेचच एजे म्हणतात की तू काळजी करू नको, तू दुर्गाताईचं टेन्शन घेऊ नको, मी बोलेल दुर्गाशी, कारण मला तुमचं फ्युचर महत्त्वाचं वाटत आहे. आणि त्याचबरोबर इकडे दुर्गाला मात्र खूप राग आलेला असतो. दुर्गा भयानक चिडलेली असते आणि ती इकडे किशोरसोबत बोलत असते. ती किशोरला म्हणत असते की मला कळतच नाही आहे, यांचं आता ना अति झालेलं आहे, कारण काहीही झालं तरीही मी माझ्या भावाच्या बाबतीतला डिसिजन कोणालाही घेऊ देणार नाही, कारण माझ्या भावावरती माझा सर्वस्वी अधिकार आहे, दुसऱ्या कोणाचा कसलाही अधिकार त्याच्यावरती नाही. त्यामुळं त्याच्या बाबतीतलं जर काय असेल तर ते सगळं मी ठरवणार आहे, हे सगळं दुर्गा बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की दुर्गा भयानक चिडलेली आहे, तिला खूप राग आलेला असतो, तिची खूप चिडचिड होत असते. तेव्हा किशोर म्हणत असतो की मी आहे तुझ्यासोबत, तू काळजी करू नको. आणि इकडे लीला आणि यश दोघं एकत्र आलेले असतात. आणि मात्र पुन्हा आता बोलायला सुरुवात करते ती म्हणजे दुर्गाचं असं म्हणणं असतं की तुझं काय चाललेलं आहे यश, नक्की मला कळतच नाही आहे, नक्की तू अशा पद्धतीनं का वागत आहेस, कारण काहीही झालं तरीही ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूप विचित्र पद्धतीनं आहेत, कारण तू या लीलाच्या नादी लागलेला आहे आणि त्या मुलीला भेटायला जात आहे. तेव्हा इकडे दुर्गा स्पष्टपणे सांगते की काही झालं तरी यश हा माझा भाऊ आहे आणि त्याच्या बाबतीतला कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. तेव्हा यश म्हणत असतो की हे बघ ताई, मला हे अजिबात पटत नाही, काहीही झालं तरीही तो अधिकार मी कोणालाच दिलेला नाही, असं तो बोलत असतो. आणि तेवढ्यात एजे तिथे येतात आणि मग दुर्गा रागाने तिथून निघून गेलेली असते. आजी, लीला, सरस्वती, लक्ष्मी सर्वजण तिथं असतात. एजे तिथं आलेले असतात आणि ते म्हणत असतात की तेव्हा लीला त्यांना विचारते की एजे आज तुम्ही लवकर आलेला आहात? एजे म्हणतात की हो, मी म्हटलं की काम झालेलं आहे, तुला थोडासा वेळ द्यावा म्हणून मी आज लवकर आलेलो आहे, हे बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की लक्ष्मी आणि सरस्वती तिथे येतात आणि त्या भयानक चिडलेल्या असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही की त्यांना असं वाटत असतं की तुम्ही लीलासाठी वेगळा नियम करताय आणि आमच्यासाठी वेगळा करताय, कारण तुम्हाला असं जराही वाटत नाही की आमच्या बाबतीतही खूपही झालं पाहिजे, पण आम्हाला मात्र तुम्ही अन्याय करताय. हे जे विचारतात तसं काय झालेलं आहे? तेव्हा लक्ष्मी आणि सरस्वती सांगू लागतात की मागच्या वेळेस तुम्ही बघितलेलं होतं, आम्ही तुम्हाला ॲडमध्ये काम करायला लावलं तर तुम्ही आम्हाला शिक्षा दिली, रात्रभर कांदे कापत ठेवलं, पण आज लीलाईने तुम्हाला काम करायला सांगितलेलं आहे, पण लीलाईला मात्र तुम्ही कोणतीच शिक्षा दिलेली नाही, हे बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे लीला घाबरलेली असते. एजे म्हणतात की असं आहे का, म्हणजे तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे की मी लीलाला शिक्षा दिली पाहिजे, ठीक आहे. मग ते लीलाला म्हणतात की तू माझ्या आवडीचा पदार्थ बनवायचा आहे. तेव्हा लीला म्हणू लागते की हो बरोबर आहे, पण मला त्यातलं काहीच जमत नाही, त्याचबरोबर कोणाचीही मदत घ्यायची नाही, त्यामुळे एजे स्वतः लीलाला मदत करणार आहेत. थँक्यू.